गॅस पाईपलाईन खुदाईत बालकामगारांचा वापर, काँग्रेसचे कामगार आयुक्तांना निवेदन। जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक 1 परिसरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन खुदाईच्या कामात अल्पवयीन मुलाकडून मजुरी करून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जयसिंगपूर शहर काँग्रेसच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। अशोक घोरपडे व संताजी जाधव यांनी या प्रकाराची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदर्शन कदम, चंद्रकांत जाधव व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आम्रपाली कारंडे यांना दिली। त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत कामगार विभागाकडे तक्रार दाखल केली। निवेदनात म्हटले आहे की गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान संबंधित कंत्राटदाराकडून अल्पवयीन मुलाकडून खुदाई व इतर मजुरीची कामे करून घेतली जात आहेत। हा प्रकार बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 तसेच 2016 मधील सुधारणांनुसार कायद्याने दंडनीय असून मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही घातक आहे। सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार अथवा जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करावी, कामावर लावलेल्या मुलांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदर्शन सदाशिव कदम व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आम्रपाली सरदार कारंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SR News 24 जयसिंगपूर।